ते आंदोलनाशिवाय येत नाही. येत आहे का? दोन्हीला कंड सारखाच आहे. एक वर्षाची मदत वाढ देऊन ते शिंदे साहेब काम करतात का बघतात आणि होईल. आता यांना सूचनाला आपण पाठवून देऊ. आता तुम्हाला बोला देणार जे तुम्हाला तो अंगावर घ्या मोकळं. आणि आधी सांगते आपले सांगितलं ईडब्ल्यू नकाशाचं सांगायला मग आता नकाशाचं तेवढं मात्र ते करून घ्या. आपल्या नकाशा उठवला आपण मराठा साम्राज्य छत्रपतींचा आपल्यासाठी गौरव आहे. आता उडले ते केंद्रात जा पुढे जायचं जा पण ते उपसमितीत लावून धरा आपण. पूर्ण योजना सुरू करतात म्हणलेत ना अभ्यासा. आता हे स्वतःला जाऊन देऊ. त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊ. ओके त्यांचं म्हणणं ऐकून घ्या म्हणजे आपल्याला पुढची आपली भूमिका ठरवायची. आंदोलनाची भूमिका ठरवायची. तेच सांगते ना तुम्ही पुढे आवाज करू नका. माझे सहकारी माननीय आमदार प्रसादजी लाड सर्व माझे दुसरे सहकारी संभाजीनगरचे अध्यक्ष अभ्यासक मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य समाजाच्या प्रश्नाकरता संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मान्य जयंत पाटील उपस्थित सर्व जमलेले सर्व कार्यकर्ते समाजाचे सर्व माझे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मुंबईच्या आंदोलनानंतर मान्य जयंत पाटलांच्या पुढाकारानं अनेक विषयांबद्दल राज्य सरकारचे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु काही निर्णयाबद्दल अजूनही संदिग्ध होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा आजपासून आंदोलन सुरू केलं होतं. तर म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानेच आपण हे वेगळे समाज बांधवासाठी तुम्ही आरडा केला तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का. एकदा सांगतो गप्पा गप्पा ऐका आणि पुन्हा आरडा होतो तुम्ही ऐका परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळालं. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारात मांडलेल्या किंवा ज्या मागण्या केल्या त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड मान्य जयंत पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. आणि मग जे काही मागच्या निर्णयात राहिलेल्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन मान्य जयंत पाटील यांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या नीट आहे का. आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जयंत पाटलांनी घेतलेला पुढाकार वेळोवेळी केलेले आंदोलन मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी